सर्वांना ख्रिस्तामध्ये शालोम. देवाची स्तुती असो. याकोबाच्या जीवनामधील एक प्रसंग जो आहे त्याविषयी मी विचार करत होतो, मनन करत होतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र उत्पत्तीचं पुस्तक 28 अध्याय वचन 15 आणि 16 मध्ये सांगतं, याकोब ज्यावेळेस आपल्या जीवन प्रवासामध्ये चालला होता, बरेच चढ उतार याकोबाच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतं, की ज्या याकोबाला इस्रायल हे नाव मिळालं, जो एक देवासाठी आशीर्वादित आणि आज जगासाठी देवाच्या लोकांसाठी एक आशीर्वादाचं कारण ठरलं. पण याकोबाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्या जीवन प्रवासामध्ये त्याने खूप दुःख, चढ उतार, द्वेष, तिरस्कार अनेक गोष्टींचा सामना केला. पण त्यामध्ये देवाने त्याला अभिवचन दिलं आणि एका वचनाद्वारे देवाने त्याला दृढ केलं. आज ते वचन तुमच्या आणि माझ्या जीवनाला देखील दृढ करण्यासाठी समर्थ आहे. आणि ते आहे उत्पत्तीचं पुस्तक 28 अध्याय 15 वचन. वचनात लिहिलंय की, पहा मी तुझबरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन. आणि म्हटलेलं आहे, आणि तुला या देशात परत आणीन, तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. परमेश्वर म्हणतो की जी जबाबदारी मी तुला दिली ती पूर्ण करूपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. आय विल नॉट लिव्ह यू, नॉट फॉरसेक यू. देवाचं वचन आहे, मी तुला कधी त्यागणार नाही, सोडणार नाही. देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला त्याच्याबरोबर चालणं आणि त्याला धरून राहणं गरजेचं आहे. म्हणजे त्याने जे आम्हाला सोपवलंय ते पूर्ण करण्यासाठी नक्कीच त्याचं सहाय्य आम्हाला मिळेल. आमच्या जीवनातील जबाबदारी, आमच्या जीवनासाठी असलेला त्याचा उद्देश आणि आमच्या जीवनाला निर्माण करण्यापाठीमागे असलेली त्याची योजना आम्ही पूर्ण करू शकतो. परमेश्वर देवा या वचनाद्वारे आपल्याला खूप खूप आशीर्वादित करो. शालोम.